हाय हॅलो नमस्कार। आज होतं माझ्या इशूचं बोरणं आणि इकडे आम्ही यक्षला रेडी करत होतो आणि यक्ष माझा 5 वर्षाचा मागच्याच वर्षी झाला आहे आणि मागच्या वर्षी त्याचं लास्ट बोरणार होतं, तेही आम्ही खूप छान असं केलं होतं आणि ह्या वर्षी माझ्या इशूचं फर्स्ट बोरणार होतं म्हणून आम्ही त्याला रेडी करत होतो। का तर आम्हाला त्या दोघांचा छान असा फोटोशूट करायचा होता, कारण छान असं डेकोरेट पण केलेलं होतं सगळं। तर म्हटलं चला ह्या दोघांचाही एक छान फोटोशूट होऊन जाईल म्हणून मग त्यालाही छान रेडी केलं होतं। इकडे मी इशूला रेडी करत होते। ती थोडी इरिटेट झाली होती ते दागिने घालताना, का तर तिला त्या सगळ्या गोष्टी तोंडात घालायच्या होत्या बट आम्ही ते तिला देत नव्हतो, त्याच्यामुळे ती थोडीशी चिडचिड करत होती आणि पहिल्यांदाच म्हणजे तिला एवढ्या सगळ्या गोष्टी आम्ही घालत होतो ना, सो त्याच्यामुळे सुद्धा ती थोडी इरिटेट करत होती। मग काय तिला मी सगळ्याच गोष्टी ऑलमोस्ट घातल्या होत्या, फक्त बिंदी वगैरे लावायची राहिली होती। सो त्याच्यामुळे मी तिचे केस वगैरे नीट करून, केस आधीच तिचे छोटे त्याच्यात थोडेसे नीट करून म्हटलं तिला ती बिंदी वगैरे लावून देते। इकडे माझा यक्षाचा छान असा दिसत होता आणि मग काय तिला छान अशी बिंदी वगैरेही मी लावून घेतली होती। ती थोडीशी चिडचिड आणि रडतही होती बट तिला इकडे तिकडे खेळून वगैरे आम्ही तिला रेडी करत होतो आणि मीही रेडी झालेली तुम्हाला दिसतच असेल। आणि मी रेडी होताना शूट काही करू शकले नाही कारण वेळही नव्हता आणि लक्षातही नाही राहिलं, सगळ्या धावपळीमध्ये मी विसरून गेले की अरे आपण रेडी झाल्याचा शूट राहिला म्हणून। बट म्हटलं जाऊ दे तिकडे, कारण की खूप वेळ होऊन गेला होता, 3:30 वाजता आम्ही रेडी व्हायला लागलो होतो आणि 4चा आम्ही वेळ दिला होता बायकांना घरी येण्यासाठी। सो त्याच्यामुळे म्हटलं चला आधी पटापट रेडी होऊन जाऊया आणि ती चिडचिड करण्याआधी तिचं बोरनान करून घेऊया, कारण मुलं चिडचिड करायला लागली तर मग सगळंच मूडच आपलाही जातो। सो त्याच्यामुळे पटकन असं तिला रेडी केलं। मग यांना म्हटलं चला थोडासा शूट घेऊन घ्या की आपण काय काय आणि कसं कसं घर डेकोरेट केलं आहे तिच्या बोरनांसाठी। सो हे असं काही आम्ही सगळ्या काही गोष्टी ठेवल्या होत्या, चॉकलेट बिस्किटचे लहान मुलांना आवडतं ते सगळं काही। तिकडे माझं वाण होतं, त्याच्यानंतरून मुरमुरे वगैरे जे बोरणांसाठी लागतात तेही मी रेडी करून ठेवलं होतं। त्याच्यात मी थोडं कमी टाकलं होतं चॉकलेट्स आणि बोरं वगैरे, कारण तिच्या डोक्याला ते लागू नयेत म्हणून। आणि इकडे माझी लाडूबाई छान अशी बसली होती चौरंगावरती आणि आम्ही खूप तिच्याकडे लक्ष देत होतो कारण भीती वाटत होती ती पडेल की काय, आणि ती बसली म्हणून तिचे पटापट असे फोटोज वगैरे काढून घेतले। इकडे यक्षलाही बसवलं, मग त्या दोघांचेही फोटो छान असे क्लिक करून घेतले। मग यांना म्हटलं तिला थोडं सपोर्ट देऊन बसा, तोपर्यंत आम्ही सगळ्याजणी तिला ओवाळून घेतो। मग काय तिला ओवाळून वगैरे घेतलं छान असं, आणि ती बिलकुल कुंकू तिच्या डोक्याला लावू देत नव्हती। मी इकडे तिला ओवाळत होते। तिला असं वाटत होतं हे सगळं काय चाललं आहे आणि एवढे सगळे लोक का आहेत, आणि फर्स्टच टाईम ती हे सगळं काय एक्सपिरियन्स करत होती। सो त्याच्यामुळे थोडीशी घाबरतही होती बट तरी तिचे पप्पा बसले होते म्हणून ती जरा रिलॅक्स होती। मग काय आम्ही सगळ्यांनीच तिला पटापट ओवाळून घेतलं। माझ्या फ्रेंड्स ज्या आल्या होत्या त्यांनीही तिला छान असं ओवाळून घेतलं। आम्ही जास्त काही तामझाम असा केला नाही कारण ती खूप लहान आहे आणि ती रडण्याआधी आम्हाला तिचं सगळं काही जो प्रोग्राम होता तो आटपून घ्यायचा होता, म्हणून सगळ्यांनीच एकदम पटापट तिला असं ओवाळलं। जास्त काही हे केलं नाही, कुंकू वगैरे लावू देत नव्हती तर आम्ही जस्ट असं वरच्यावर असं टच करत होत्या सगळ्याच। सो हे सगळं काही झालं। त्याच्यानंतरून मग काय ते मुरमुरे वगैरे टाकायची वेळ आली होती। मग मी ते सगळं मिक्स वगैरे करून घेतलं, जे वरती वरती असं ठेवलं होतं ते छान मिक्स करून घेतलं। आम्ही तिघांनी छान तिच्या अंगावरती मुरमुरे बोरं वगैरे यांचा वर्षाव केला आणि ती मेन म्हणजे रडत नव्हती आणि घाबरतही नव्हती आणि ती ते मुरमुरे बघून खूप खुश होत होती आणि ती घेत होती ते हातामध्ये, वेचत होती ती छान असं। सो खूप बरं वाटत होतं की ती शांत बसली आहे म्हणून। त्याच्यानंतर आम्ही सगळ्या ज्या बायका होतो त्यांनी तिच्या अंगावरती टाकलं। मी तिला मागे थोडा सपोर्ट देऊन बसले होते कारण ते उठून गेले होते म्हणून म्हटलं चला मीच तिथे बसते, आणि त्याच्यानंतरून माझ्या सगळ्या फ्रेंड्स तिच्या अंगावरती मग मुरमुरे वगैरे टाकत होत्या। आणि तिचं हे छान असं झाल्यानंतरून मग यक्ष बोलतो की मम्मा मलाही करायचं आहे ना, मग त्याच्याही अंगावर थोडेसे मुरमुरे चॉकलेट्स वगैरे टाकल्या लहान मुलांनी, त्या छान अशा वेचून घेतल्या। आणि त्या दिवशी आम्ही असे हे क्लिक्स केले होते, म्हटलं चला हेही तुमच्यासोबत शेअर करूया। तुम्हाला कसे वाटले आमचे फोटोज वगैरे आणि कसा वाटला हा इशूच्या फर्स्ट बोरणांचा व्हिडिओ नक्की मला शेअर करा, आणि तुम्ही तुमच्या मुलांचं बोरणान कसं केलं तेही मला नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा।